त्यांनी बनवायची आहे म्हणजे बनवायची आहे, एकदा मनात ठाणलं तर मग ते करूनच राहतो आपण. आल्याबरोबर छोट्याने हे घेऊन घेतलं तर पहिले सामान वामान, मग तांदूळ वांदूळ घेऊन घेतले. तांदूळ तर मेन आहे बा. दही विसरलो होतं, दहीच्या दुकानात आता दही घेतलं. मग आलो ना आम्ही आमच्या लोकेशनवर जिथं आम्हाला बनवायचं होतं. पहिले भांडे कोण पहिले घासन ना नंतर कोण घासन, मी म्हटलं जो हारण तो दोन्ही काम करा. झाडझूड बी तोच करा. मग भांडे बी यायलेच घासायला लागले. माझ्यासोबत मस्ती करू राहिला, आपल्यासोबत मस्ती करू राहिला. तुमच्या भावासोबत इतकी खुशी भाई, आज तर बहुत खुशी आहे. मग काय झाडाला गिडाला यायलाच लावलं, म्हणजे याच्याचकडे काम होतं ना आपलं. आपल्याकडे फक्त कापकूप होतं. कांदे वांदे कापकूप केले आणि मग मिरच्या विरच्या बी कापकूप करून घेतल्या. मग म्हटलं तर एवढं तर काम करावं. चिकन विसरलो होतो. चिकन आणायला छोट्यानं आणले, त्या आईपासून मागून 150 रुपये. मी म्हटलं 1.5 किलो चिकन साल्या 150 रुपयात ते आप्पाजी बसले आहे का. घरी जमव करून चिकन धुईदा करून याच्यात टाकलं. मग मॅरिनेट करायसाठी मसाले वसाले टाकायचे होते. मसाले वसाले टाकले. खिशातून मी काढला मंतर मसाला याच्यात टाकला. चावम्या याले केलं. मग जोपर्यंत मॅरिनेट होते तोपर्यंत चूल गिल लावलो केली. इकडे इनन कोणाचं आहे, मी म्हटलं गट्टा धापधूप करा. इकडे आग लावून घेतली. इकडे भात शिजायला ठेवून दिलेला होता. तांदूळ थोडी उद्याला लागते ना, 70 का 80% असं म्हणते बुवा, युट्यूबवर पाहू करावं लागते. आचारी काही होता नाही, होता रे बुवा एक आचारी होता, पण तो निरा कॅमेराच पकडून होता. मग इकडे टाकटूक केलं बिलकुल. जमलं होतं का, थोडंसं जमलं का सांगा बरं तुम्ही. इकडे चावल बी जमून गेले, आता फक्त याच्यात सोडायचं होतं. हे केलं एकामेकात मिक्स करत. अरे बुवा लय खतरनाक आचारी होता आमच्यापाशी. मी फक्त करून राहिलो, सांगून तोच राहिला होता. त्याचं नाव नाही सांगत होतं तुम्हाला मी. कोण असन तुम्हाला माहिती आहे, गावातल्या बुट्टेला माहिती आहे, बाकीच्याला नसन माहीत. मग झालती आमची बिर्याणी तयार. बिर्याणी जेवढी दिसायला चांगली नाही होती ना, तेवढीच खायला बी चांगली नाही होती. होती रे बाबा, खायला चांगली होती, टेन्शन नका घेऊ. तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करा आणि यूट्यूबवर बी चॅनल उघडला तुमच्या भावाला, तिथं जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, लिंक बायोमध्ये दिलेली आहे. धन्यवाद, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.